नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज पूर्ण दिवसभरात मार्केटमध्ये कसं मुवमेंट झालं मंडेच्या दिवशी आणि त्याच्यानंतर आता येणाऱ्या वीकमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते. तर लास्ट वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की 23,350 हा जो आहे हा सपोर्ट आहे आणि 23,350 टू 23,300 इथे मार्केटमध्ये जे आहे एक सपोर्ट आहे. तर आज काय झालं मार्केटमध्ये, पहिली गोष्ट तर एक गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली 23,600, बट इमिडिएटली मार्केट खाली आलं. आणि आपण अजून एक गोष्ट डिस्कस केली होती की 23,480 हा जो लेवल आहे हा ब्रेक केला की आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. तर इमिडिएटली 23,600ला ओपन तर झालं बट सस्टेन नाही झालं, पहिल्याच कॅन्डलमध्ये खाली आलं आणि यस 23,480 ब्रेक केलं. जेव्हा आपण 23,480 ब्रेक केलं होतं लाईव्ह क्लासमध्ये मी हे सांगितलं होतं की यस इथे जे आहे एक सेल ट्रेड प्लॅन असू शकतो विथ द स्टॉप लॉस ऑफ 23,510. फक्त एक 30 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून इथे जे आहे ते इंट्राडेमध्ये एक सेल केला जाऊ शकते. तर 480 ब्रेक झाला जर 510चा स्टॉप लॉस होता, इमिडिएटली आपल्याला 350पर्यंत टार्गेट मिळालं. इथे एक चांगला प्रॉफिट झाला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये यस. बट त्याच्यानंतर जे आहे इथे एक 350 आणि हा जो आहे सपोर्टचा पण एक लेवल होता आणि इथे एक बॉलिंजर बँड सेटअप आपल्याला बघायला मिळालं. इमिडिएटली आफ्टर दिस बॉलिंजर बँड सेटअप जेव्हा 410च्या वर गेलं तेव्हा मी एक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण कॉल दिला होता, पोझिशनल कॉल की बाय करा म्हणून. आणि त्याच्यासोबत जे आहे मी एक हे पण दिला होता पोझिशनल कॉल. काय दिला होता, 23,600चा पुट सेल करा आणि 23,350चा जो आहे तो पुट बाय करा. हा एक पोझिशनल बाय कॉल दिला होता की 23,600 इथपर्यंत मार्केट आलं तर आपण प्रॉफिट बुक करणार. आणि आता आपण याला अजून पण होल्ड केलेलं. तर झालं काय, इमिडिएटली इथे एक बॉलिंजर बँड सेटअप बनला. इमिडिएट आपल्याला 23,480 पर्यंतचं टार्गेट जिथून ब्रेकडाऊन झाला होता पहिले तिथे टच केला. तर फर्स्ट टार्गेट आपल्याला इथे मिळालं जे की आपण लाईव्ह क्लासमध्ये अगेन डिस्कस केलं होतं. आणि यस तर हा टार्गेट आपल्याला जो आहे तो अचीव झाला इथे 480 पर्यंत. बट यस त्याच्यानंतर जे आहे 480 रेजिस्टन्स घेतला, वापस मार्केट खाली आला. इथे तुम्ही बघू शकता इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवला. डब्ल्यू पॅटर्न कसा बनवला, कारण 480 हा जो आहे हा रेजिस्टन्सचा लेवल होता आणि फर्स्ट टाइम टच केला, मार्केट वापस खाली आलं. सपोर्टला पण 350 एक सपोर्टचा लेवल होता, त्याला पण टेस्ट केला. अगेन मार्केट वर गेलं. दिस टाइम मार्केटने एक ब्रेकआउट दिला 480च्या वर आणि 550 पर्यंत मार्केट गेला. ओके, मी टार्गेट प्लॅन केलं होतं 600 पर्यंत, यस 565 पर्यंत मार्केट गेलं, 565 पर्यंत. बट यस इथे अगेन एक बॉलिंजर बँड सेटअप बनला. तर बॉलिंजर बँड सेटअप फॉलो करा. बॉलिंजर बँड सेटअप खूपदा दिवसातून तुम्ही आयडेंटिफाय केला प्रॉपरली. सॉरी, आज आपल्याला दोन ट्रेड मिळाले, एक बाय साईडला एक दुसरा सेल साईडला. बट यस इथे एक बॉलिंजर बँड सेटअप बनला आणि मार्केट खाली आलं 23,450च्या जवळपास येऊन बंद झालं. बट यस ही जी मार्केटची क्लोजिंग होती ही वीक क्लोजिंग होती. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मार्केट जे आहे वापस 23,600 टच करायला जाऊ शकते. फक्त निफ्टीला बंद व्हावं लागेल 23,500च्या वर क्रॉस करावं लागेल. एकदा 23,500 क्रॉस केला तर इमिडिएटली मार्केट जे आहे 23,600 टच करायला जाऊ शकते. आता खालच्या साईडला जो लेवल आहे 23,350 हा जो आहे हा सपोर्टचा लेवल राहील. हा लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपण ॲडिशनल सेलिंग प्लॅन करणार, तोपर्यंत सेलिंग करणार नाही. मधात आहे तर मधातल्यासाठीच आपण साईडवेज प्लॅन करू. वरती 23,600 गेला तर तिथे एक सेल करू शकतो, सेल अँड राईस. बट 500 ब्रेक केला तर बाय पण करू शकतो 600च्या टार्गेटसाठी. आणि 600 जर डायरेक्टली रीच झाला, गॅप अप वगैरे झाला तर तिथे एक सेल ऑन राईसची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. खालच्या साईडला 350 जे एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, दोनदा सपोर्ट घेतलेला आहे. आता आपल्याला बघायचं 350चा लेवल कसा ट्रेड होतो. जर 350च्या खाली येणं सुरू केला तर अगेन आपलं जे टार्गेट होतं 23,100 पर्यंत, हे टार्गेट जे आहे हे पण येऊ शकते, कारण 23,100ला नेक्स्ट सपोर्ट आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी निफ्टीमध्ये जे आहे ते ठेवायच्या आहे लक्षात. लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी. बँक निफ्टी आज थोडासा पॉझिटिव्ह मोमेंटम केला आणि यस बँक निफ्टी जे आहे निफ्टीपेक्षा जसं आपण म्हटलं होतं की वीक झालेला आहे आता, पण यस वीक जरी झाला असला तरी बँक निफ्टी जे आहे ते होल्ड करत आहे लेवल्स. बँक निफ्टी असं नाही आहे की एकदम धडामकन पडत आहे, बँक निफ्टी होल्ड करत आहे लेवल. तर आज सुद्धा बँक निफ्टी इथे बघू शकतो आपण ओपन तर झाला, एक मोठी कॅन्डल बनवली, इमिडिएटली वरती गेला, खाली आला आणि नंतर पूर्ण दिवसभर जो आहे तो साईडवेज मोमेंटम करत राहिला. बँक निफ्टीमध्ये जे आपण लेवल आधी पण डिस्कस केले होते 49,900 टू 50,000 ऑन द डाऊन साईड आणि 50,500 टू 600 ऑन द अपसाईड.
तर 49,900 पासून 50,600 याच्या मधात बँक निफ्टी काही पण करू शकते, ते कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत. बट येस, हे दोन लेवल जे आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 50,600च्या वर गेला तरच आपल्यासाठी जे आहे बाईंग थोडंफार पॉसिबल आहे बँक निफ्टीमध्ये, आणि 49,900च्या खाली गेला तरच आपण जे आहे नेक्स्ट सेल जो आहे तो प्लॅन करू. याच्या मधात जोपर्यंत आहे तोपर्यंत साईडवेज मोमेंटम वर खाली हे चालूच राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्ही ट्रेड करत आहे की नाही, ॲनालिसिस फॉलो करत आहे की नाही, आणि शेअर करा ॲनालिसिस जास्तीत जास्त लोकांसोबत. आणि मी एक्सपेक्ट करताय एव्हरी व्हिडिओ जर आपण अपलोड करत आहे तर मिनिमम तुम्ही एक गोष्ट करू शकता, लाईक करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मिनिमम 100 लाईक तर प्रत्येक व्हिडिओवर झालेच पाहिजे, आणि मला माहिती आहे तुम्ही करता, बट येस ते झालेच पाहिजे. आणि येणाऱ्या टाईममध्ये जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत आहे की काही अनाऊन्समेंट्स येणार आहे, काही सरप्राईजेस येणार आहे, तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या सरप्राईज तुम्ही मिस करणार नाही. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.